लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंचीच आहे असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय। शिंदेंनीच लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेतला। लाडक्या बहिणी एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या बाजूनं असंही अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय। सर्वांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना फक्त एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे। शिंदे साहेबांनीच लाडक्या बहिणीचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेत। शिवसेनेचा वचननामा म्हणजे 100% कमिटमेंट असं शायना एनसी यांनी म्हटलंय। शिवसेनेचा वचननामा असणार, तो फेक नामा नसणार असंही शायना एनसी यांनी म्हटलंय। शिवसेनाचा वचननामा म्हणजे 100% कमिटमेंट। युवासाठी स्टार्टअप्स आणि जॉब्स जे आहे, पॉल्युशन इतकी मोठं पर्यावरणचा इशू आहे, ह्याच्यात आमच्या STP सुएज ट्रीटमेंट प्लांट्स असो किंवा फॉगिंग मशीन, महालक्ष्मी रेसकॉर्स, एक ग्रीन लंग ओपन पार्क, सेंट्रल पार्क जसं आहे न्यूयॉर्कमध्ये तसंच असणार मुंबईमध्ये। हे एक फेक नामा नाही, हे एक वचननामा आहे। पुढच्या घडामोडीकडे, चंद्रपूर महापालिकेसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं। या उद्घाटनाला खासदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती। आपण पाहिलं असेल की मागील अनेक वर्षापासून या महापालिकेचे इलेक्शन झाले नाही। शहरात अनेक समस्याला तोंड हे नागरिकांना द्यावं लागत आहे। त्याच्यामुळे आरोग्याच्या संबंधित असतील, पाण्याच्या संबंधित असतील, रोड नाल्या असतील किंवा चंद्रपूर शहर हे औद्योगिक शहर म्हणून आहे, पण उद्योगधंद्याचा सगळ्यात मोठा प्रश्न या चंद्रपूर शहरात आहे। असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या समोर या निवडणुकीत समोर